नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा. रेल्वे, मेट्रो, कोळसा, सौर ऊर्जा योजनांचा घेतला आढावा. काश्मीरमधून सैन्य काढून घेणं हा तोडगा नाही तर पाकिस्तानातून दहशतवाद निपटून काढणं हाच उपाय असल्याची भारताची भूमिका. डिझेलच्या दरात 50 पैशांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू. मराठवाड्याला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी कृष्णा सिंचन प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि कॉलड्रॉप प्रश्नी ऑक्टोबर अखेरपर्यंत तोडगा निघणार, रविशंकर प्रसाद यांची माहिती. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या गतिमान अंमलबजावणीसाठीचं धोरण ठरवण्यासाठी सर्व राज्यांनी सक्रियतेनं कार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल देशभरातल्या 17 राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा त्या राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या चर्चेत आढावा घेतला. मुख्य सचिवांसोबतची त्यांची ही 6वी बैठक होती. या बैठकीत त्यांनी रेल्वे, मेट्रो रेल्वे, कोळसा, रस्ते, ऊर्जा आणि हवाई क्षेत्रातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. याशिवाय एखाद्या पेटंट संबंधात विनंती करण्यासाठीच्या प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईसाठीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. तसंच सार्क क्षेत्रातले विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचंही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. काश्मीरमधून सैन्य हटवणं हा तोडगा नसून पाकिस्तानमधून दहशतवाद निपटून काढणं हा तोडगा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर स्वरूप यांनी आज न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषद घेतली. दहशतवादाबाबत पाकिस्तानला आत्मनिरीक्षण करायला हवं असं स्वरूप यांनी सांगितलं. दहशतवादाला पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता असून शेजारील राष्ट्रांना याचा दोष देऊ नये असंही ते म्हणाले. दरम्यान आखाती देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी झालेल्या सुषमा स्वराज यांनी इतर सर्व मुद्द्यांसह दहशतवादाशी सामना करण्याची प्रमुख गरज व्यक्त केली असल्याचं विकास स्वरूप यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यापूर्वी पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे कुरापत काढत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर मुद्दा म्हणजे जागतिक संघटनेच्या अपयशाचं उदाहरण असल्याचं म्हटलंय. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काश्मीरला लष्करमुक्त करण्यासह 4 कलमी शांतता प्रस्तावही आपल्या भाषणात प्रस्तावित केला. सियाचीनमधून सैन्याची विनाअट आणि दोन्ही बाजूंनी माघार, कोणत्याही परिस्थितीत सैन्यबळाचा वापर करण्याची धमकी न देणं तसंच पूर्ण शस्त्रसंधी असे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. देशभरातल्या मोबाईल धारकांना भेडसावणारी कॉलड्रॉपची समस्या बऱ्याच अंशी सोडवण्यात यश आलं असून महिना अखेरपर्यंत या स्थितीत आणखी सुधारणा दिसून येईल अशी माहिती दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत दिली आहे. याबाबत दर आठवड्याच्या आधारे मंत्रालय परिस्थितीवर देखरेख ठेवून आहे असंही त्यांनी सांगितलं. रेडिएशनच्या भीतीमुळे बंद पडणारे मोबाईल टॉवर्स तसंच स्पेक्ट्रमचा अभाव यामुळे कॉलड्रॉपची समस्या निर्माण झाल्याचं ऑपरेटर्सचं म्हणणं आहे. त्यावर टप्प्याटप्प्यानं तसंच मोबाईल टॉवरसाठी शासकीय इमारतीचा वापर असा मार्ग काढण्यात आला असल्याचंही ते म्हणाले. भारतीय तेल कंपन्यांनी आजपासून डिझेलच्या दरात 50 पैसे प्रतिलिटर दरवाढ जारी केली आहे. पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. गेल्या 4 महिन्यात डिझेलच्या दरात ही प्रथमच वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला तेलाच्या किमतीचा आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय दरानुसार त्यांच्या दरात वाढ किंवा कपात करत असतात. मराठवाड्याला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस पडल्यानं दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली असून यावर उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदा विभागाचे सचिव शिवाजी उपासे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाद्वारे 23.66 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन आहे. त्यापैकी 7 टीएमसी पाणी तातडीनं उपलब्ध करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी नीरा भीमा आणि भीमा सिनाया जोड बोगद्यांच्या कामाला प्राधान्यानं गती देण्यात यावी. तसंच उर्वरित 16.66 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी देण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी काही अडचणी असल्या तरीही वित्तीय तरतूद कशी उपलब्ध करून देता येईल याचाही विचार करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पेट्रोल आणि डिझेल यांच्यावर लागू असलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्याची घोषणा काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारी तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 2 रुपये मूल्यवर्धित कर वाढवण्यात आला आहे. याशिवाय मद्य, सिगारेट आणि वायू मिश्रित शीतपेयांवरचा स्थानिक संस्था करही रद्द करण्यात आलाय. या सर्व वस्तूंवरचा मूल्यवर्धित कर मात्र 5% वाढवण्यात आलाय. हिरे, सोनं आणि सोन्याचे दागिने यांच्यावरचा कर 2.0% वाढवण्यात आलाय. या करवाढीमुळे येत्या 5 महिन्यात सरकारला अंदाजे 1600 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारला सुमारे 7,500 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन येत्या 11 ऑक्टोबरला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पत्रकारांना दिली. दादरमधल्या शिवाजी पार्क इथे इंदू मिलच्या 12.5 एकर जमिनीवर हे स्मारक होणार आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. देशातल्या होतकरू आणि उत्साही तरुणांना आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बँक योजना उपयुक्त ठरेल. या योजनेत 3 प्रकारात कर्ज वाटप होणार असून 10 ते 15 हजार पर्यंतचं शिशु कर्ज, 50,000 ते 5 लाखापर्यंत किशोर कर्ज आणि 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं तरुण कर्ज अशी विभागणी करण्यात आली आहे, असं काल रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातील गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही योजना आखणं महत्त्वाचं पाऊल आहे, असंही अहिर म्हणाले. संपूर्ण देशात आतापर्यंत 31,80,000 लोकांना कर्ज देण्यात आलं असून 25 लाख लोकांना शिशु कर्ज देण्यात आल्याचं अहिर यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान जनौषधी योजनाही लवकरच सुरू होणार असल्याचंही अहिर यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत 1,000 औषधी दुकानांची सुरुवात एकदम होणार असून सर्व दुकानात औषधांची किंमत समान असेल. बेरोजगार बी-फार्म युवकांना या योजनेअंतर्गत रोजगार मिळेल, असंही अहिर यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2015 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभागातल्या पदवीधर मतदारसंघासाठी याद्यांचं पुनरीक्षण करण्यात येणार आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत ज्यांची नावं नसतील अशा पदवीधरांनी नाव नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केलं आहे. धुळ्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगानं या पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे आणि कालावधी घोषित केलाय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी धुळे तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात गेल्या 36 तासात स्वाईन फ्लूनं आणखी 6 जण दगावल्यानं सप्टेंबर महिन्यात मरण पावलेल्यांची संख्या 128 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये 4 पुण्यातले असून नाशिक आणि अहमदनगरमधील प्रत्येकी एकाचा यामध्ये समावेश होता. याशिवाय राज्यभरातून 250 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 24 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या 36 तासात स्वाईन फ्लूची 41 नवी प्रकरणं उघडकीला आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातला बंद पडलेला दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. या प्रकल्पाशी संबंधित सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प 2 कंपन्यांमध्ये विभागला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. ऊर्जा प्रकल्प आणि नैसर्गिक वायू प्रकल्प वेगवेगळे करून ते स्वतंत्र कंपन्यांद्वारे चालवले जातील, असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. सोलापूरचा समावेश पहिल्या 100 स्मार्ट सिटीजमध्ये झालाय. केंद्र सरकारच्या निकषानुसार हे शहर पहिल्या 20 शहरांमध्ये येण्याकरता सोलापूर महानगरपालिका युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीजचे समन्वयक प्राध्यापक नरेंद्र कोटीकर यांनी काल सोलापुरात दिली. याबाबत शहरातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे लोकांची मतं जाणून घेण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. पहिल्या 20 शहरांच्या महानगरपालिकांना दरवर्षी पायाभूत सुविधा विकासाकरता 100 कोटी रुपये मिळणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेचा दर्जा पाहता या शहराचा समावेश पहिल्या 20 शहरांमध्ये होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय युवा महोत्सवाची काल सांगता झाली। या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले होते। नृत्य, चित्रकला, रांगोळी, कोलाज, गायन, एकपात्री नाट्यप्रयोग यासह अनेक स्पर्धांची महोत्सवात धामधूम होती। दुष्काळी परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी केलेलं प्रभावी सादरीकरण यावेळी लक्षवेधक ठरलं। विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कलानुभव मार्गदर्शक ठरल्याचं मत सहभागी विद्यार्थी आणि आयोजकांनी व्यक्त केलं। बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनं आता वेग घेतलाय। भाजपा आज राज्यासाठीचं व्हिजन डॉक्युमेंट जारी करणार आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज अनेक ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत। दरम्यान निवडणूक आयोगानं राज्यातल्या 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी आज अधिसूचना जारी केली आहे। या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे। 16 ऑक्टोबरला या टप्प्यात 32 जागांसाठी निवडणूक होणार आहे। थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारतानं पहिला क्रमांक पटकावलाय। फायनान्शियल टाइम्सनं दिलेल्या या अहवालात भारतात 31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होत असल्याचं म्हटलंय। तसंच जगातल्या सर्वाधिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या यादीतही भारतानं मोठी झेप घेत 55वे स्थान मिळवलं आहे। या यादीत स्वित्झर्लंड सर्वात वरच्या क्रमांकावर आहे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही या अहवालावर आनंद व्यक्त केला आहे। सिरियातल्या IS या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या भागात रशियानं काल केलेल्या हवाई हल्ल्यात 5 मुलांसह 36 जण ठार झालेत। याशिवाय रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियातल्या इतर 3 प्रांतांवरही हवाई हल्ले चढवले आहेत। 1979 साली तत्कालीन सोव्हिएट युनियननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले होते। त्यानंतर रशियानं युनियनबाहेर पहिल्यांदाच हवाई हल्ले केले आहेत। सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी सत्ता सोडावी असं अमेरिका आणि इतर राष्ट्रांचं म्हणणं असून रशियाचा त्यांना पाठिंबा आहे। सिरियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नवीन प्रस्ताव मांडणार होते, त्यापूर्वीच रशियानं हे हवाई हल्ले सुरू केलेत। मुंबईतल्या विले पार्ले इथल्या छत्रपती शिवाजी स्मारक समितीतर्फे 4थी खुली राज्यस्तरीय एअर रायफल शूटिंग स्पर्धा 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती। 4 वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यातल्या 450 स्पर्धकांनी भाग घेतला होता। त्यामधून 110 स्पर्धकांना पारितोषिकं देण्यात आली। काल झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला माजी महापौर अरुण देव, माजी महापौर डॉ. रमेश प्रभू, विश्वस्त राजू रावळ, मोहन राणे उपस्थित होते। हवामान येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः आज राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा। रेल्वे, मेट्रो रेल्वे, कोळसा, सौर ऊर्जा योजनांचा घेतला आढावा। काश्मीरमधून सैन्य काढून घेणं हा तोडगा नाही तर पाकिस्तानातून दहशतवाद निपटून काढणं हाच उपाय असल्याची भारताची भूमिका। डिझेलच्या दरात 50 पैशांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू। मराठवाड्याला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी कृष्णा सिंचन प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि कॉलड्रॉप प्रश्नी ऑक्टोबर अखेरपर्यंत तोडगा निघणार, रविशंकर प्रसाद यांची माहिती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।